वे डरते हैं तमाम धन दौलत गोला बारूद और फौज के बावजूद वे डरते हैं कि वो गरीब और निहत्थे लोग एक दिन उससे डरना बंद कर देंगे। जुर्म को जो ना रोके वो शामिल है जुर्म में, और कातिल को जो ना टोके वो कातिल के साथ है। आणि म्हणूनच आता डॉक्टर साहेबांनी तुम्हाला जे मार्गदर्शन करेल ते त्याच्याबद्दल मी सांगेल की जैन जी आहे तिने कोणत्याही पक्षीय कार्यकर्ता आहे, पक्षीय नेता आहे त्याच्यावर याच्या पुढे विश्वास ठेवू नये। कारण आज जे आंदोलन जे आहे अभिजित दिपके आणि सोनम वांगचुकने जे चालू केलं होतं आज ते त्यांच्या हातात सुद्धा राहिलेलं नाही आहे। त्यामुळे जे अपॉर्च्युनिस्ट लोक असतात ते हे आंदोलन आपल्या हातात घेऊ शकतात। म्हणून जैन जीने काय करायला पाहिजे तो तूफानों से आँख मिलाओ, तूफानों से आँख मिलाओ, सैलाबों पे वार करो और तैर के दरिया पार करो। मल्लाओं का चक्कर छोड़ो, मल्लाओं का चक्कर छोड़ो, तैर के दरिया पार करो। कोणी मशिया तुम्हाला येणार नाही आहे, बाबासाहेब आंबेडकर पुन्हा येणार नाही आहे, छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले पुन्हा येणार नाही आहे। द बी द चेंज, थिंक लोकली अँड ॲक्ट लोकली अँड डू पर्सनली। जर तुम्हाला स्वतः तुमच्या हातामध्ये स्वतःचा विकास करायचा आहे, स्वतःच करावा लागेल। आणि संपूर्ण विश्वामध्ये आज 70 कोटी युवक आहेत, चायनापेक्षा जास्त आमच्याकडे 50% आज जे ते आमचे युवक आहेत, तर 70 जे आहे 70%, 70 कोटी हे युवक आहेत। आणि जगभरची जी क्रांती आहे ही युवकांनी केलेली आहे। भगतसिंग, शहीद आजम भगतसिंग यांची प्रतिमा आपण वापरली इथं, तर शहीद आजम भगतसिंग सुद्धा म्हणायचे की जी व्यवस्था तुम्हाला तुमच्या मूलभूत मानवाधिकारापासून दूर ठेवते आहे त्या व्यवस्थेला उलटवून टाकणे हे तुमचं अधिकारच नव्हे तर परम कर्तव्य आहे। त्यामुळे ही व्यवस्था उलटवून टाका। कारण यांचं काय म्हणणं आहे, ना मैं पडा हूं ना पडने दूंगा। बरोबर आहे, हे कधी शाळेतच गेले नाही, यांचा अभ्यासाशी संबंध नाही, याला फक्त विमानाने बाहेर जायला एवढंच माहिती आहे। फिरका परस्ती म्हणजे काय, नुसतं सांप्रदायिकता, आणि त्याच्या भरोश्यावर त्यांनी जात धर्माच्या नावावर यांनी सत्ता घेतलेली आहे। फिरका परस्ती अब देश की शान बन गई, मोदानी मॉडल की वही पहचान बन गई, सपने दिखा रहा है वो। 15-15 लाख आले का? शेतकऱ्यांना 1.5 भाव देणार होते, दिला का? 2 कोटी नोकऱ्या देणार होते, दिल्या का? ज्या होत्या त्या कमी केल्या। बेरोजगारी दूर झाली का? नाही झाली। महागाई सुद्धा दूर झाली का? उलट वाढत आहे। त्यावेळेस गॅसचे सिलेंडर 350 ला होते, आज काय भाव आहे? पेट्रोलचा आज काय भाव आहे? आणि त्यावेळेस त्यांचे नेते ते सिलेंडर घेऊन फिरायचे। तो सपने दिखा रहा है झूठे और धर्म। मेरे देश की जनता कैसे नादान बन गई, लेकिन अब जब जो नादान थी, जो सोए हुए थे, उनको जैन जी ने जगाया है। इसलिए मैं जैन जी को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। और आखिर में मैं इतना कहूँगा कि जालिम का जहनो दिल से असर खत्म हो गया। इतना डराया उसने कि डर खत्म हो गया। अब तो है नए सफर का आगाज मेरी मौत से। वो जो 22 लोग मरे हुए, वो अब तो है नए सफर का आगाज मेरी मौत से। दुनिया ये कहती है ये मर, लेकिन ये जो है ये हमारे में जिंदा है, इसलिए इतने लोग अभी जागरूक होकर यहाँ पे आए हुए। इसके पहले ये कभी नहीं हुआ था। तो मैं सबसे पहले इसके जो मुख्य आयोजक है प्रतीक जी जाधव, ये और प्रतीक जाधव और ये पूरे ठीक है आयोजक को, लेकिन वैसे है ही है पूरे बुलढाणेकर जो है, और जो खास करके विद्यार्थी है जैन जी है, जो कि 70 करोड़ पूरे भारतवर्ष में है। और ये यहाँ पे जो हुआ ऐसा ही मिजोरम में भी हो रहा है, बंगाल में भी, पटना में भी, मुंबई में भी, पूना में भी हो रहा है। तो हम भी पीछे नहीं है, बुल्ढाना ने बता दिया। और इसीलिए अभी मैं कहूँगा कि जो विद्यार्थी है वो अपनी बात रखे। माझं नाव अनुष्का चव्हाण आहे, मी एक जेईची विद्यार्थी